एकही धाव लागली नाही अजूनपर्यंत. हो चांगला बॉल होता. इथे मात्र अपील झाली. कृतिकेश जास्त उत्साही दिसले या अपील मध्ये. बघा अकुल कोटकर यांना सुवर्ण संधी आहे. जर अकुल कोटकर यांनी जर झेल पकडला तर हर्षल मोकाशी म्हणजे भाऊजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे अकुल कोटकर यांच्यासाठी. स्लोवर वन. इथे मात्र बॅटची कडा लागली आहे का? पंचांकडे अपील झाली आहे. उड्या मारत उसळत पंचांकडे ही अपील केली आहे. डॉट बॉल येतोय. 4 बॉल अजून एकही धाव उघडली नाहीये. खातं उघडलं नाहीये एसडीके संघाचं. 4 चेंडू. जिग्नेश पाटील गोलंदाजी मार्कवर. छोटा पॅकेट बडा धमाका. हा बॉल चांगला होता. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. इथे मात्र एसडीके संघाचं खातं उघडलं जातंय या एका धावेने. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 1 धाव. 5 चेंडू 1 धाव. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा हा लास्ट बॉल. फुलटॉस बॉल होता. कव्हर मध्ये खेळून काढलाय. 2 धावा इथे अर्जित होत आहेत. 2 धावेने षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एसडीके संघाने धावा बनवल्यात 3 धावा. बिनगडी बाद 3. मीटिंग घेऊ नका. टीम हडल घेऊ नका. उन्हाचा तडका फार वाढलाय. बघा एक हसमुख स्वभावाचा खेळाडू आता गोलंदाजीसाठी येतोय. जर कॅमेरा तुम्ही झूम करून पाहिलं तर हा गोलंदाज हसता हसता सुद्धा गोलंदाजी करतो. कृतिकेश कोळी बॉलिंग मार्कवर. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक संदीप पाटील यांच्याकडून आलेलं आहे. पहिला बॉल अपील झाली आहे. पंच नकार देतात या अपीलला आणि बोल्ड झालाय फलंदाज. ओहो हिट विकेट झालाय. फलंदाज जास्त मागे गेला आणि पहिला विकेट मिळतोय. बघा संदीप पाटील यांनी हॅट्रिकची चर्चा केली. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं आणि जसं पारितोषिकाचं इथे बोलणी झाली आणि पहिल्याच बॉलवर कृतिकेश यांच्यासाठी विकेट आली आहे. अगो हौलाय उभी पहिला विकेट आलाय. कृतिकेश यांचा चांगला बॉल होता. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. धावसंख्या स्थिरावली आहे 3. या धावसंख्येवर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कृतिकेश सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. स्लोवर वन टाकला होता. चांगल्या पद्धतीने पिक केलाय. आता मात्र फलंदाज अभि यांनी 2 धावा इथे अर्जित करतायत. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 धावा. 2 चेंडू 5 धावा धावफलकावर लागल्यात.
2 चेंडू झाले धावफलकावर, धावा सजल्यात 5 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कृतिकेश कोळी गोलंदाजी मार्कवर. हो इथे बॅटची काढा घेतली, थोडक्यासाठी वाचले बॅटर अभि. एक धाव इथे मिळाली, बॅटची एज लागून गेला होता बॉल, डायरेक्ट बोल्ड सुद्धा झाले असते, कट अँड बोल्ड, पण इथे वाचले. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू आणि 6 धावा. आडव्या बॅटिंग खेळलेला फटका जमिनी लगत, एक धाव इथे पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी आहे. हा बघा खराब थ्रो आणि खराब बॅकअप सुद्धा आलं इथे. रोहित पाटील 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. अकोल्यांना सुवर्ण संधी आल्या, ज्यांनी झेल पकडला तर हर्षल मोकाशी यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, 1 बाउन्स, 2 धावेसाठी गेलाय. हो इथे बघा डॉट होतोय. रोहित पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. रोहित पाटील यांनी गोलंदाजी करताना जर हॅट्रिक पटकावली तर एवन जोडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. रोहित पाटील यांनी जर बॅटिंग मध्ये 3 षटकार मारले तर एवन जोडीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे रोहित पाटील यांनी जर 6च्या बाहेर थ्रो केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय एवन जोडीकडून. बघा डायरेक्ट थ्रो 6च्या बाहेर जर केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आगळे वेगळे इकडे पारितोषिक लावण्यात येत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे एसडीके संघाची 10 धावा. कंट्रोल मध्ये आहे साई 11 संघाच्या अजूनही स्कोर बोर्ड, पण कंट्रोलच्या बाहेर इथे करावा लागेल आता एसडीके संघाला. तिसरं षटक राजहंस घेऊन येतोय गोलंदाजीसाठी. इथे झेल उडलाय. कृतिकेश जागा निवडली. कृतिकेशने स्वतः फिल्डिंग साठी गेला आणि स्वतः या झेल साठी गेला. विकेट येते. पहिला विकेट या ओव्हर मध्ये राजहंसला पहिली विकेट मिळते आणि दुसरी विकेट एसडीके संघाची जाते. डीजे पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे राजहंसला. नवीन बॅटर प्रशांत आता मैदानामध्ये उतरते फलंदाजीसाठी.
सचिन नॉन स्ट्राईकला बघा इथे विकेटची संधी आहे. डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट नाही झाली. हातात दिला असता तर मला असं वाटत विकेट मिळाली असती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला कृतिकेशने. एक धाव मिळाली आहे SDK संघाला आणि प्रशांतला. आता मात्र सचिन इंदर स्ट्राईकवर येतोय. धावसंख्या झाली 11. 2 चेंडू 11 धावा. रॉजनचा पुढील चेंडू चांगला बॉल होता. सरळ यष्टीरक्षक जिग्नेश पाटील याच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्थिरावली आहे 11. या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झालाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 11. स्कोरबोर्डवर सस्ते. पहिल्या बॉलवर विकेट आली. दुसऱ्या बॉलवर प्रशांत यांनी सिंगल काढला आणि हा तिसरा डॉट बॉल येतोय. 3 बॉल 11 रन्स. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. षटकार होईल का? ओहो, तनिषची चांगली फिल्डिंग झाली. झेल सुटला पण आपल्या संघासाठी 4 धावा अडवल्या तनिषने. हा झेल सुटला तनिष कडून. एकच धाव आली. आपल्या संघासाठी 3 धावा अडवल्या. धावसंख्या झाली आहे 4 चेंडू आणि 12 धावा. चांगला बॉल होता. खोलवर टाकलेला चेंडू होता. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड झाली अकुल कोटकर यांच्याकडून. बघा गेले 2 दिवस प्रत्येक रन्सवर त्यांची कमान होती. प्रत्येक धावा स्कोर बोर्डवर बसून लिहित होते. त्यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड झाली अकुल कडून. गचाळचं क्षेत्ररक्षण आणि अकुल यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर त्यांनी वाकून बॉल पकडला, बॉल अडवला तर हर्षल मोकाशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. 1 बाउन्स बॉल अडवला जातोय. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर SDK संघाची धावसंख्या झाली आहे 14 धावा. 3 ओव्हर 14 रन्स. 15 झाल्यात. 15. 3 ओव्हर 15. लाने को झांजुराचे धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे 14. धावा झाल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जर आपण साई 11 संघाचे एक्स्ट्रा प्लेअरची चर्चा केली तर या संघामध्ये बरेचसे खेळाडू अजूनही मैदानाच्या बाहेर दिसत आहेत. जर आपण पाहिलं विघ्नेश, त्याचप्रमाणे सनी. VPL चा पहिला सीझन आठवतोय. सनीला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता. जय माता दी संघाकडून खेळणारा हा. इथे मात्र डावकरा गोलंदाज झाला. पहिला बॉल खराब टाकला. नो बॉल म्हणजे पहिला बीमर आलाय. फ्री हिट असेल येणारा बॉल. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आणि येणारा चेंडू फ्री हिट आहे. पंधरा झालाय. फ्री हिट बॉल. फ्री हिटची संधी. इथे झेल उडलाय पण बघा रोहित पाटील कडून पुन्हा एकदा मिसफील्ड होते. थोडस गडबडतायत. पॉइंट मध्ये फिल्डिंग करतायत. एक धाव मिळाली या फ्री हिट बॉलवर. धावसंख्या झाली आहे 16. 1 चेंडू 16 धावा. नेक्स्ट बॉल. हो
खराब बॉल, लेगस्टम्पच्या बराच बाहेर आपटलेला हा बॉल होता. शॉर्ट पिच बॉल, वाईट बॉल इथे येतोय. एका धावेने धावसंख्येत आणखीन भर होते. धावसंख्या झाली आहे 17. हो इथे चेंडू हवेत आहे. झेल होईल का? राजहंस जातोय. विकेटचं पतन होतंय. आणखीन एक झटका SDK संघाला लागतोय. अगो हवलाय उभी आपण आठवला 4-5 वर्ष आधीचा, तर तुषार आपल्याला या संघाकडून खेळताना पाहायला मिळायचा. करण मडवी या संघाकडून खेळताना पाहायला मिळायचा. ऋषिकेश मोकाशी या संघाकडून खेळताना पाहायला मिळायचा. मारिओ ऋषिकेश खेळताना पाहायला मिळायचा. तर ऋषिकेश, मला तुला विचारायचं आहे, साई 11 कडून तू बरेच वर्ष शेवटचं षटक हाताळलंय. आतापर्यंतची जशी ही गोलंदाजी होते, बांधून ठेवलंय, काय म्हणायचंय साई 11 संघाबद्दल? कशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे? 3 ओव्हर तर खूप चांगल्या टाकलेल्या आहेत, परंतु शेवटची ओव्हर खूप प्रेशरची असते. बॉलरला ते प्रेशर हँडल करता आलं पाहिजे. नक्कीच ज्या पद्धतीने ऋषिकेश हँडल करायचा त्या पद्धतीने या गोलंदाजाला करता आलं पाहिजे हँडल. पूल केलाय, या 2 धावा मिळतील या पूलवर. 2 धावा पूर्ण झाल्यात. ऋषिकेश, कृतिकेश ज्या पद्धतीने आज गोलंदाजी केली, दुसरं षटक घेऊन आला, काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली कृतिकेशच्या गोलंदाजीवर. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. नक्कीच प्रशांत, कृतिकेशने खूपच चांगली गोलंदाजी केली. कृतिकेश नवीन बॉल खूप चांगला टाकतो, त्याला खूप एक्सपिरियन्स आहे नवीन बॉल टाकायचा. आणि या मॅच मध्ये पण सुद्धा त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्याचप्रमाणे पुढील सामन्यामध्ये आपल्याला KK11, कालच्या दिवसात KK11 संघ पाहिला, त्या संघाचे मेंटॉर म्हणजेच चैतन्य सोनू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. शिव 11 संघ टॉससाठी यायचंय या इनिंग नंतर दोन्ही संघांनी. हा चांगला फटका आहे, कव्हर्स रिजन मध्ये ड्राईव्ह केलाय. 1 धाव पूर्ण झाली. कृतिकेश जात आहे, चेंडू अडवताय, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील का? सहजरित्या पूर्ण झाल्या या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 21 धावा. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 21 धावा. तसंच शिवसाई या संघाच्या सर्व खेळाडूंना चैतन्य बाहेर बोलवत आहेत. त्यांचे खेळाडू कुठेही असेल त्यांनी चैतन्यशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅटची कडा घेतली जिग्नेश, आता कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक झटका SDK संघाला लागतोय 21 या धावसंख्येवर. धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे 22. 2 मिळाल्या. ओके, 2 धावा पूर्ण काढल्या. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 23. SDK संघाने 23 धावा बनवल्या. 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष ठेवलंय. चला टॉस कडे वळूया. फ्रेंड्स ग्रुप 11 आणि शिवसाई 11 दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे.
सन्माननीय निलेश नार्वेकर साहेब यांना मी विनंती करतो कृपया आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार लवकर या मैदानामध्ये टॉस बॉक्समध्ये. Agricola. साहेब यांना मी विनंती करतो कृपया टॉस साठी यायचं आहे. पुढील सामन्याचं नाणेफेक होईल त्याआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांसोबत आपले मान्यवरांचा फोटो काढला जाईल. एका साईडला फ्रेंड्स ग्रुप 11 तर दुसऱ्या साईडला शिवसाई 11. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेक होत आहे. एका साईडला बकरा तर दुसऱ्या साईडला कोंबडा. पाहूया कोण कॉल करतंय. बकरा इज अ कॉल. कोंबडा आलेला आहे. शिवसाई संघाने नाणेफेक जिंकलंय. सोनू काय घेण्याचा निर्णय असेल. गोलंदाजी करू. कसं वाटतंय आयोजन. ती 2 दिवसापासून तू इथे उभा आहे. तिसऱ्या दिवशी आज सामना खेळणार आहे. काय म्हणायचं या स्पर्धेबद्दल. आयोजन तर खूपच सुंदर आहे. लाखात एक अशी एक टुर्नामेंट ही होते विटाळा गावात आणि त्याचं श्रेय आम्ही आशुषा पेंटोकोळी यांना देतो आणि आम्ही कमिटीमध्ये असलो तरी आम्हाला ही उत्सुकता असते या टुर्नामेंटला खेळायची आणि जिंकायची सुद्धा. क्या बात आहे. ऑल द बेस्ट चैतन्य. त्याचप्रमाणे राहुल आपल्यासोबत आहे फ्रेंड्स ग्रुपचे कर्णधार. राहुल नाणेफेक जर जिंकलं असतं तर तुम्ही काय निवडलं असतं. आम्ही पण आता बॉलिंग वगैरे निवडली असती पण आता त्यांनी टॉस जिंकलाय त्यांनी बॉलिंग. आता आम्ही आता बॅटिंग करून आम्ही जास्तीत जास्त स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे या आयोजनाबद्दल काय म्हणायचं आहे. अरे वा. सर्वात पहिली गोष्ट जे आयोजन आहे आपल्या जय माता दी ग्रुप यांना खरंच एवढी मोठी टुर्नामेंट आपण खेळतोय. आम्ही या टुर्नामेंटला नॉर्मल म्हणजे नाही हा वर्ल्ड कप आम्ही समजतो. प्रत्येकाचं स्वप्न आहे की हा जो वर्ल्ड कपचा जो विनर आहे हा आमची स्वप्न आहे आणि हा प्रत्येक टीमचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही इकडे खेळतो आणि थँक्यू जय माता दी ग्रुप. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फ्रेंड्स ग्रुप संघाचे कर्णधार राहुल आमच्या सोबत होते. चला सामन्याकडे वळूया. जिथे माझ्यासोबत मायक्रोफोनवर जोडले आहेत ऋषिकेश मोकाशी. जिंकण्यासाठी साई 11 संघाला 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत या स्पर्धेचे सर्व आश्रुनाना आपल्या सर्वांचे लाडके माझ्यासोबत जोडले आहेत. आपण सर्वांनाच प्रश्न विचारतो. आज आपण आश्रुनानांना प्रश्न विचारूया. नाना ही स्पर्धा आयोजित करण्यामागे किती मेहनत आहे. किती दिवस लागतात. हे आयोजन नियोजन ही प्लॅनिंग कधीपासून होते आणि कसं करतात एवढं इझिली. माझी मेहनत तर कायच नाही. सर्व माझ्या मंडळाच्या आणि ग्रुपची सर्व मेहनत आहे. क्या बात आहे. आपण पुढील प्रश्न विचारूच तुम्हाला. आपण नंतर चर्चा करू. चला सामन्याकडे वळूया. साई 11 संघ सज्ज. पहिला बॉल जिग्नेश पाटील मैदानामध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका ज्याला आपण म्हणतो. वारंवार म्हणत आलोय मूर्ती लहान कीर्ती महान. जिग्नेश पाटीलचे चहिते फॅन्स नक्कीच व्यासपीठावर बरेच आहेत. पाहूया प्राइजेस कसे लागतायत आणि किती लागतायत. नेक्स्ट बॉल ऑफ साइडला खेळायचा होता. डॉट बॉल आणखीन एक येतोय बघा. जिग्नेश पाटील यांचे काका म्हणजेच सन्माननीय राजू पाटील साहेब यांच्याकडून पारितोषिक आलंय. जिग्नेशला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ऋषिकेश गेले 2 सीझन 2 वर्ष जिग्नेश मैदानामध्ये फार कमी दिसलाय. प्रॅक्टिसची कमी तुला जाणवते का. जिग्नेशच्या बॅटिंग एक धाव मिळते. खातं उघडलं जाते जिग्नेशच्या माध्यमातून. एका धावेने स्कोर बोर्डला सुरुवात झाली आहे साई 11च्या. जिग्नेश आणि कृतिकेश ही जोडी मैदानात उतरली आहे. आपण जर 4-5 वर्ष बघितले असतील तर जिग्नेश आणि तुषार ही जोडी पाहिली.
जिग्नेश आणि ऋषिकेश ही जोडी पाहिली, जिग्नेश आणि करण ही जोडी पाहिली. आज जिग्नेश आणि कृतिकेशची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहूया काय कमाल करते ही जोडी या मैदानामध्ये. 24 धावांचं आव्हान आहे, 23 बनवायचे आहेत 21 बॉल मध्ये. स्लोवर बॉल होता, इथेही हा बॉल फसलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 4 चेंडू झाले धावफलकावर, एकच धाव लागली आहे. हो, लेग स्टंप सोडत चाललेला हा बॉल होता. अगदी बाजूने गेला, स्टंपच्या बाजूला हवा लागत गेला हा बॉल. वाईटच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते. 4 चेंडू झाले धावफलकावर, धावा सजल्यात त्या म्हणजे 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. चांगला बॉल होता, चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला कृतिकेशच्या बॅट मधून. इथे मात्र मिसफील्ड झाली. मिसफील्डचं रूपांतर या 2 धावेमध्ये झालं. 5 चेंडू झाले धावफलकावर, धावा लागल्या त्या म्हणजे 4. 5 चेंडू 4 धावा. एक शेवटचा बॉल बाकी आहे. हो, हाही चांगला बॉल होता. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस साई 11 संघाची धावसंख्या झाली आहे 4. म्हणजे जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. सगळंच पहिले पाहिजे, बॉटिंग पण बॉलिंग पण पहिलेच पाहिजे. चला, जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज विजय गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट येईल. सामोरं जाईल त्याला जिग्नेश. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली. थर्ड मॅन रिजन मध्ये हा चेंडू जातोय. एक धाव इथे अर्जित करेल जिग्नेश. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 17 मध्ये 19 धावांची गरज आहे. सामना कंट्रोल मध्ये आहे. चर्चा विचार करायचा असेल तर एसडीके संघाला करावा लागेल, कारण की 17 मध्ये 19 धावा रोखायच्या आहेत. लो स्कोअर मॅच आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. कृतिकेशच्या बॅटला काही बॉल लागत नाहीये. ऑन साइडला खेळण्याचं मन बनवलंय असं वाटतंय. कृतिकेश पहिलं डिसाईड करून खेळतोय. ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला खेळला असता तर आणखीन मजा आली असती बॅटिंग बघायला, पण इथे गोलंदाज कमबॅक करतोय. 16 मध्ये 19. फुलटॉस बॉल. हा चांगला फटका आला, पण आणलं की राहिले. बॉल मैदानामध्ये येईल. एकच धाव मिळेल. 18 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉल मध्ये. 15 चेंडू 18 धावा समीकरण. स्टंपच्या समोर पकडले फलंदाज. होईल बाद. LBW चा शिकार होतोय जिग्नेश पाटील. बॅक टू डगआउट.
सामना शिवसाई संघ तुम्हाला खेळताना दिसेल. तसंच शिवसाईचे सर्व खेळाडू आलेले आहेत. तसंच भावेन यांना मॅचच्या पहिलाच प्राइज लागलेला आहे. जर त्यांनी मॅच मध्ये झेल पकडला तर हर्षल मोकाशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पहिलाच प्राइज झालेलं आहे. 14-18 समीकरण. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. ऑफ साइडच्या डोक्यावरून 2 धावा मिळत आहेत. आयुष याच्या बॅट मधून या 2 धावा. खूपच चांगला फटका होता, देखना फटका होता आयुष यांचा. आयुष हे खूपच चांगले असे बॅटर आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. 14 मध्ये 18 बनवायचे होते. आता 16 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 13 बॉल मध्ये. कट केलाय पॉइंट रिजन मध्ये. चेंडू जातोय. एकदा पूर्ण होईल. एकाच धावेने समाधान मानावं लागेल. षटक मात्र संपलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावा समीकरण. आगमन झालंय. चला मॅच कडे वळूया. 12 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज. नवीन गोलंदाज येतोय निपेश. पहिला बॉल सरळ खेळलाय. फटका फसलाय आणि हा झेल सुटलाय. ओहो जीवनदान मिळालंय बघा. ही झेल किती महाग पडेल. आयुषची झेल सुटली आहे. 1 धाव मिळाली. 11 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 14 धावा असं समीकरण. नक्कीच प्रशांत, चांगल्या बॅटरची कॅच सुटलेली आहे. आयुष खूप इन्फॉर्म बॅट्समन आहेत. त्याचा झेल खूप महागडा पडू शकतो. बघा लक सुरू झालंय. कुठे ना कुठे पाहिलं तर साई इलेव्हनचं लक आता इथे सुरू झालंय. कृतिके स्ट्राईक एंडवर आहे. ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बघा बॉल मैदानाच्या बाहेर काही जात नाहीये कृतिकेश यांच्याकडून. 1 धाव मिळालाय. 13 धाव्यांची गरज आहे. येणार आहे 10 बॉल मध्ये. 10 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. दहा चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. जर आपण पाहिलं आयुष स्ट्राईक एंडवर. जर बॉल सोडला असता तर कदाचित वाईड मिळाला असता. कृतिकेशने नकार दिला या बॉलवर. नक्कीच कृतिकेश तेच सांगतायत आयुषला की हा सोडला असता तर वाईट बॉल मिळाला असता. 9 चेंडू मध्ये आता 13 धाव्यांची गरज आहे. 9 बॉल 13 रन्स. नऊ चेंडू 13 धावा. शॉर्ट बॉल कडक पुल केलाय. पॉवरफुल आहे. वंडरफुल आहे. सक्सेसफुल आहे हा पूल. 2 धावा मिळत आहेत. 13 धाव्यांची गरज होती. आता जिंकण्यासाठी 11 बनवायचे देणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 चेंडू 11 धावा. आठ 11. हो फुलटॉस बॉल होता. बीट केला. आता 7 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. यॉर्कर बॉल चांगला हाताळला निपेशने. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल निर्णायक बॉल. जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा.
ओहो, वाईट बॉल खूप क्लोज होता. चांगला जज केला इथे आयुषने. एकदा मिळाली वाईटच्या स्वरूपात. जिंकण्यासाठी 7 मध्ये आता 10 धावा बनवायच्या आहेत साई 11 संघाला. हॅलो, आयुष पाटील हा जो खेळाडू आहे, एक उत्कृष्ट असे एक गोलंदाज जे जुने खेळाडू होते समीर पाटील यांचे सुपुत्र. फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने टोलावलाय. होल, या 2 धावा मिळाल्या. बघा बॉल कुठे लागून आला. लकी राहिले. थोडस असं वाटलं होतं बॉल मैदानात येतोय की काय. 2 धावा मिळाल्या. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये आता 8 धावांची गरज आहे. एसडीके संघाला गोलंदाजाला संधी आहे. या 6 चेंडू मध्ये 8 धावा रोखू शकतात का पाहूया. काय वाटतंय. 6 चेंडू 8 धावा. सामना जो आहे 50-50 मध्ये आता आलेला आहे, कारण दोन्ही संघांना इकडनं मी अंपायरला जरा सांगतो की जर त्यांना साईडला घेऊन त्यांना हे करा आणि लवकरात लवकर मॅच सुरू करा. दोन्ही संघाला या पॉईंटवरून आता जिंकण्याची संधी आहे, कारण 6 चेंडूनी 8 धावा काही जास्ती मोठा आव्हान नाही. आणि आपण पाहिले, आपण बॉलिंग करून देखील कालच्या दिवशी आपण पाहिलं मोनिश पाटील यांनी 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या. आणि आपण मोठा स्कोअर देखील शेवटच्या 6 चेंडूमध्ये चेस होताना पाहिलं. म्हणजे दोन्ही संघाला इथे संधी आहे जिंकण्यासाठी. काय म्हणतो प्रशांत. नक्की दोन्ही संघांना समान संधी आहे या मॅच मध्ये. आणि ही मॅच खरी अर्थाने गरम केली गोलंदाजांनी. ज्या पद्धतीची कमालीची गोलंदाजी केली. 24 बॉल 24 पाहिजे होत्या. आता 2 धावा कुठेतरी वाढतायत, कारण की 6 मध्ये 8 बनवायच्या आहेत. नक्कीच प्रशांत. आणि खेळपट्टी कालपासून थोडीशी बदललेली दिसते. पहिले 2 दिवस जे होते चेंडू जास्ती राईज घेत नव्हता, पण आता ऊन लागल्यानंतर खेळपट्टी थोडी सुकलेली आहे आणि आता पेस चांगला येतोय आणि चेंडू देखील बॅटीवर व्यवस्थित येतोय. नक्कीच. आणि नीना, तुम्हाला सांगू इच्छितो, या मैदानामध्ये, पराच्या मैदानामध्ये इतिहास रचला आज श्री गजानन स्पोर्ट्सने. 4 ओव्हरमध्ये 58 धावा बनवल्या. 6 बॉल 8 बनवायचे आहेत. आता इथे मात्र 5 चेंडू मध्ये फक्त 6 बनवायचे आहेत. नक्कीच. आणि ऋतिकेशला तिकडे क्रिसवरती थांबणं गरजेचं आहे, कारण चांगल्या लयमध्ये चांगल्या टचमध्ये दिसत आहेत ऋतिकेश. आणि त्यांना या पॉईंटवरून उर्वरित 5 चेंडूमध्ये हे सर्व धावा मारून त्यांना हा सामना जिंकवावा लागेल. आणि सगळी दारोमदार त्यांच्या खांद्यावर आहे, कारण आयुष देखील चांगल्या टचमध्ये आहे. आयुष वैयक्तिक 8 धावांवर नाबाद खेळत आहे. ऋतिकेश त्यांनी चांगली साथ देत 4 धावांवरती नाबाद खेळी करत आहेत. खूपच चांगले आपल्या सामने पाहायला मिळाले एकंदरीत पूर्ण गेल्या 2 दिवसामध्ये. आणि आजचा जे सामने झालेत खूपच लास्ट ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामने गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. अभि बॉलिंग मार्कवर. कृतिकेश चांगला फटका पॉइंट रिजन मध्ये खेळलाय. हा फटका 2 धावा इथे मिळाल्या. आता कुठे ना कुठे कृतिकेशची बॅट लागते आणि आपल्याला दिसतंय जिंकण्यासाठी आता 4 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया यहाँ पे नजर बैठ गई यहाँ पे कृतिकेश की, क्योंकि जिस तरीके के शॉट वहाँ पे दोनों तरफ खेल रहे ऑफ्स और लेग पे, उससे जाहिर होता है कि अच्छे फॉर्म में है और ये फॉर्म बरकरार रखना होगा, क्योंकि सिर्फ 4 गेंदे शेष है और 4 रन जीतने के लिए. 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. आता कुठे गोलंदाज दडपणीमध्ये दिसत आहेत, टेन्शन मध्ये दिसत आहेत. विचार करावा लागेल गोलंदाजाला. डॉट कसा काढेल कृतिकेशला हा विचार करतोय. बॅटची काढा घेतली. इथे एकदा मिळेल. हा बॉल सोडला असता तर कदाचित वाईट इथेही मिळाला असता. बरेचसे सफल झाले. बराच वाईटचा बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न केला. आता 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. आयुष पाटील आता मात्र स्ट्राइक एंडवर येतोय. जी बिल्कुल, आयुष ने भी अच्छी बल्लेबाजी की. अब तक 7 गेंदों में 8 रन यहाँ पे इकट्ठा किया अपनी टीम के लिए, और उनका भी बहुत ही मूल्यवान यहाँ पे हिस्सा रहेगा अगर ये मैच जीती है साई 11. तो 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. आयुष स्ट्राईकवर. दिवस रात्र याच खेळपट्टीवर प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू 3 चेंडूमध्ये 3 धावा कशा बनवतोय हे पाहूया. इथे पाहूया पंच वळतायत, पंच इशारा करतायत. हा वाईड बॉल आहे.
म्हणजे येणाऱ्या 3 बॉल मध्ये आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. जी बिल्कुल, थोड़ा सा कंफर्ट जोन में भी आ गए हैं साई 11, क्योंकि ये वाइड के बाद जो समीकरण 3 गेंदों में 3 रन चाहिए थे, अब आके रुक गया है 3 गेंदे और सिर्फ 2 रन, सिर्फ एक शॉट दूर है जीत से. देखते हैं आयुष अगली गेंद यहाँ पे सामना करेंगे किशोर का. आणि हा सामना संपवलाय गोलंदाजाने. क्या बात है. बहुत ही अजीब तरीके की समाप्ति हमें यहाँ पे देखने मिली है, क्योंकि लग रहा था कि आखिरी गेंद तक ये मैच जाएगा, लेकिन खराब गेंद से नो करार दिया गया और डिक्लेयर जोन में गया. इसी के साथ साई 11 ने आसानी से मैच जीतकर अगले मैच में उन्हें मौका मिलेगा. डीजे व्यासपीठावर आपल्यासोबत निलेश नार्वेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार इथे केला जातोय. माळीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतो हर्षल मोकाची साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते नार्वेकर साहेब यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. निलेश नार्वेकर साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार केला जातोय. साहेब यांचा सुद्धा सत्कार केला जातो. मी विनंती करतो हर्षल मोकाची साहेब यांना. एकदा जोरदार टाळ्यावून जाऊ द्या मित्रांनो आपल्या सर्व मान्यवरांसाठी. वेळात वेळ काढून आलात आमच्या या स्पर्धेला शोभा वाढवली, व्यासपीठाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे नार्वेकर साहेब यांना मी विनंती करतो कृपया पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय कृतिकेश ठरतोय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कृतिकेशला मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचं. कृतिकेश कृतिकेश ठरतोय साई 11 संघाचा खेळाडू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मागचा सामना गोलंदाजी फक्त 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. त्याचप्रमाणे फलंदाजी करताना आपल्या संघाला जिंकून दिलं, शेवटपर्यंत उभा राहिला मैदानामध्ये. कृतिकेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कृतिकेश, माईक पकडण्याची सवय तुम्हाला खूप आहे, आम्हाला माहिती आहे. कॉमेंट्री करतात. कसं वाटतं पहिला मॅच जिंकलाय, किती उत्सुकता लागली होती या पहिल्या विजयाची? उत्सुकता तर नक्कीच होती, कारण की मागचे 2 वर्ष आमचा खूप बॅट पॅच चालू होता. परंतु आम्ही यावेळी संघाला सांगितलं की यावेळी आपल्याला काही करून 2023 सारखंच आपल्याला कमबॅक करायचं आहे. आणि 2023ला सुद्धा पहिल्या मॅचला मीच मॅन ऑफ द मॅच होतो आणि त्याचप्रमाणे मी या वर्षी सुद्धा सुरुवात केली आहे. क्या बात आहे. खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. जिग्नेश पाटील जे तुमच्यासोबत ओपनिंगला उतरत आहेत, कुठेतरी त्यांची कमी जाणवते का? प्रॅक्टिसमध्ये नाहीयेत, रन्स बनत नाहीये, काय म्हणायचं त्यांच्या फॉर्म बद्दल? नाही, प्रॅक्टिसचं असं काही नाही आहे, पण जिग्नेश जरी माझ्यासोबत उभा राहिला ना तरी आम्ही मॅच आणू शकतो आमच्या तरफ साईडला. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन कृतिकेश अँड ऑल द बेस्ट फॉर युअर